आधी मी खूप रॅकेट आपटायचो, खूप असं ओढायचो वगैरे, पण आता खूप शांत आहे मी. तिथं मी 2 आठवडे ग्रासवर केली प्रॅक्टिस, कारण की तिथंच ग्रास कोर्ट आहेत. इंडियात ग्रास कोर्ट तर खूप कमी आहेत, कमी म्हणजे नाहीच आहेत. ज्यावेळी मी 3रा नंबरवर खेळत होतो तर त्यावेळेस मला काहीच प्रश्न नव्हतं, कारण की तो जास्त फेवरेट होता जिंकायला. मी 7-8 वर्षाचा होतो त्यावेळेस माझ्या आईने तिचं क्लिनिक बंद केलं, कारण की तिला माझ्याबरोबर टुर्नामेंटमध्ये जायचं होतं. तर माझे बाबा पण यायचे टुर्नामेंटला, तर माझा भाऊ एकटा राहायचा. ज्यावेळेस तो 12-13 वर्षाचा असेल तर तर त्यांनी पण खूप सॅक्रिफाईस केलं आहे. हा टेनिस खेळ जो तू खेळतोस त्यामध्ये कोणत्या खेळाडूला तू आदर्श मानतो? रॉजर फेडरर. नमस्कार, मी विकास मुळे आणि आपणा सर्वांचं डिजिटल प्रभातमध्ये स्वागत आहे. आज आपण भारताचा युवा टेनिसपटू अर्णव पापरकरशी संवाद साधणार आहोत, ज्याने नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन ज्युनियर स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 36 वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा भारताचा पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अर्णव, या तुझ्या एकूण प्रवासाबद्दल काय सांगशील? आता विम्बल्डनमध्ये तर खूप चांगला परफॉर्मन्स झाला, आणि क्वार्टर फायनल्स म्हणून मग पहिला इंडियन असून तर खूप चांगलं वाटतं आहे आता. कारण की मी ज्यावेळेस 3रा राऊंड खेळलो होतो आणि 3रा राऊंड जिंकलो, त्यावेळेस मला माहीत नव्हतं की मी पहिलं इंडियन आहे म्हणून. आणि कारण की माझी डबल्स पण होती नंतर. तर मी 2 तासांनी बघितला फोन, तर त्यावेळेस मला असं कळालं की मी पहिला इंडियन आहे की जो क्वार्टर फायनलला पोचला आहे. तर त्यावेळेस खूप चांगलं वाटलं, आणि पण तरी मला फोकस करून ठेवायचा होता, कारण की माझी डबल्स होती परत. तर हो, तर खूप चांगलं वाटलं होतं. तुझ्या या जडणघडणीत, या कामगिरीत महा टेनिस फाउंडेशनचं योगदान काय आहे? तर 6 वर्षापासून महा टेनिस फाउंडेशन, आर्यन पंप्स आणि प्रशांत सुतार सर यांनी मला सपोर्ट केला आहे 6 वर्षापासून. ज्यावेळेस मी 12 वर्षाचा होतो त्यावेळेसपासून मला सपोर्ट करत आहेत. तर मी त्यांच्याच थ्रू, हेमंत सर, आता संदीप सर, तर यांच्या थ्रूच मी त्यांच्याबरोबर भेटलो आहे आणि त्यांच्याबरोबर कोचिंग करतो आहे. साधारणपणे भारतात असे क्ले कोर्ट किंवा हार्ड कोर्ट असतात आणि विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्ट असतो, जिथे चेंडू जास्त बाउन्स होत नाही. तर त्याची तयारी कशी केली? तर मी फ्रेंच ओपन पण खेळलो होतो. तर तिथूनच मी स्पेनला गेलो. तर स्पेनला मी सोटो ग्रांदे रॅकेट सेंटरमध्ये खेळत होतो. तर तिथं मी 2 आठवडे ग्रासवर केली प्रॅक्टिस, कारण की तिथंच ग्रास कोर्ट आहेत. इंडियात ग्रास कोर्ट तर खूप कमी आहेत, कमी म्हणजे नाहीच आहेत आता. तर तिकडे मी 2 आठवडे प्रॅक्टिस केली. ज्यावेळेस मी 3रा राऊंड खेळत होतो त्यावेळेस 3रा राऊंड जिंकलो. त्यावेळेस मला माहीत नव्हतं की मी पहिला इंडियन आहे ते. तर मी 2 तासानंतर बघितलं त्यावेळेस मला कळालं. पण माझी डबल्स पण होती त्याच दिवशी. तर मी जास्त फोकस देत होतो डबल्सवर, म्हणून हो, तरी पण खूप मला चांगलं वाटलं. हां. विम्बल्डनमध्ये हां. तुम्ही जे मानांकित, जे रँकिंगमध्ये पुढे होते, 3 नंबरचा एक होता, हां. त्यांना जसं हरवलं, हां. तर त्यावेळेस जी मानसिक प्रेशर असतोय, दबाव, ते कसा हाताळा? हो, तर ज्यावेळेस मी 3रा नंबरवर खेळत होतो तर त्यावेळेस मला काहीच प्रश्न नव्हतं, कारण की तो जास्त फेवरेट होता जिंकायला. तर मी रिलॅक्स राहिलो आणि मी माझा गेम खेळलो फक्त. मी सर्व खूप चांगली टाकली, मी रिटर्न खूप चांगले टाकले, आणि मी ग्राउंड स्ट्रोक्स पण खूप चांगले मारत होतो. तर हो, तर मग मी आज जास्त हे केलं नाही की तो 3रा नंबर आहे आणि तो माझ्यापेक्षा खूप चांगला आहे वगैरे. तर हो, तर मग मी त्याला तसं हरवलं. आता हा तुझा प्रवास ज्युनियर प्रवास होता. आता सिनियर ATP मध्ये तू प्रवेश करणार आहे, तर त्याच्याबद्दल तुझी कशी तयारी असेल? तर आता माझा पहिलं हे आहे की मला फिटनेस इम्प्रूव्ह करायचा आहे माझा खूप, कारण की ATPमध्ये फिटनेस खूप इम्पॉर्टंट असतो. तर मला फिटनेस खूप इम्प्रूव्ह करायचं आहे, आणि माझी सर्व्हवर कन्सिस्टन्सी वाढवायची. टेनिस हा महागडा खेळ आहे, तर याच्यासाठी जे स्पॉन्सरशिप हे लागते, तर त्याची कशी मदत झाली आणि कोणी मदत केली? हां. तर मला आता महा टेनिस फाउंडेशन, आर्यन पंप्स, प्रशांत सुतार सर आणि मिशन लक्षवेध, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आहे, आणि माझी जी स्पेनची अकॅडमी आहे सोटो ग्रांदे रॅकेट सेंटर, ते पण मला स्पॉन्सर करत आहेत. तर हो,
तर ते आता खूप वर्ष झाले मला सपोर्ट करत आहेत, तर त्यांची खूप मदत झाली आता. या एकूण टोटल टेनिसच्या जे प्रवास आहे त्यामधील एखादी अशी खास आठवण आहे का कोणती जे तू आमच्याशी शेअर करू शकशील? हो, तर माझा लास्ट इयर वर्षाचा दुसरा भाग तो खूप खराब गेला. तर मी चांगला नव्हतो खेळत, मी मॅच जिंकत नव्हतो. तर मी एक टुर्नामेंट बहारेनला खेळलो होतो इयर एंडला. तर तिथे पण मी ऑलमोस्ट हारलोच होतो, पहिला सेट हारलो होतो. आणि मग मी वॉशरूम ब्रेक घेतला वगैरे आणि मग मी डोक्यात ठेवलं की जाऊ दे आता, फक्त बॉल मारायचा आहे, आत गेला तर गेला, नाही तर नाही. तर मग तिथून माझा गेम जो झाला तो आत्तापर्यंत चांगला झाला आहे. तर हो, तर ती एक खूप इम्पॉर्टंट आठवण आहे माझी. आम्ही असं ऐकलं की टेनिस हा खेळासाठी तुझ्या कारकिर्दीसाठी तुझ्या आईने स्वतः त्या डॉक्टर असताना त्यांनी क्लिनिक बंद करून तुझ्यासोबत प्रत्येक टुर्नामेंटला येणं असं त्यांचा जो सॅक्रिफाईस आहे आणि त्याच्यामुळे तुझा भाऊ घरी एकटा राहत होता. तर त्याबद्दल काय सांगशील? हो, तर ज्यावेळेस मी 7-8 वर्षाचा होतो त्यावेळेस माझ्या आईने तिचं क्लिनिक बंद केलं, कारण की तिला माझ्याबरोबर टुर्नामेंटमध्ये जायचं होतं. तर माझे बाबा पण यायचे टुर्नामेंटला. तर माझा भाऊ एकटा राहायचा ज्यावेळेस तो 12-13 वर्षाचा असेल. तर तर त्यांनी पण खूप सॅक्रिफाईस केलं आहे. तर हो, तर माझ्या पूर्ण फॅमिलीला हे आहे की म्हणजे त्यांचा पण हा सक्सेस आहे. आता तुझी नुकतीच US ओपनमध्ये निवड झाली आहे ज्युनियरमध्ये, तर त्याच्याकडे तू कसा बघतोयस? हो, तर मी आता आयटाकडून सिलेक्ट झालो आहे ते ITFच्या टीममध्ये. त्याला नॉर्थ अमेरिका टूर बोलतात. तर मला पहिले कॉलेज पार्कमध्ये एक ज्युनियर टुर्नामेंट आहे, मग वॉशिंग्टन DC मध्ये एक आठवडा कॅम्प आहे आणि मग ज्युनियर US ओपन आहे. तर हो, मी खूप एक्सायटेड आहे त्याला जायला आणि हो, मी चांगलं करीन होपफुली. तू सुरुवातीला जेव्हा खेळायला सुरुवात केलीस, क्रिकेट खेळत होता, फुटबॉल खेळत होता, टेनिसकडं कसं काय वळला तो एकदम? तर मी सगळे खेळलो आहे आता. मी क्रिकेट खेळलो आहे, फुटबॉल खेळलो आहे, चेस पण खेळलो आहे मी. पण ज्यावेळेस मी 6 वर्षाचा होतो तर मी स्विमिंग करायचो. तर त्याच्या बाजूला एक टेनिस कोर्ट होतं. तर मी तिकडे स्विमिंग झाल्यानंतर मी टेनिस बघायचो त्यांचं. तर तिकडच्या कोचनी मला सांगितलं यायला जॉईन करायला. तर मी तिथं पुढच्या दिवसापासून गेलो आणि हो, तसं तसं टेनिस चालू केलं मी. आता ज्युनियर स्पर्धेमध्ये तर तू हे यश मिळवलं आहे. आता पुढं भविष्यात तू कसं बघतोय टेनिसकडं? हो, तर आता मी ज्युनियर्स खेळायचं कमी करणार आहे. फक्त US ओपन खेळणार आहे आणि आता ITF फ्युचर्स असतात पुढे. तर मी आता ते खेळणार आहे. म्हणजे मी ATPमध्ये टॉप 500 येईन नेक्स्ट इयरपर्यंत. तर हो, आता माझा तो एक आता गोल आहे आता, टॉप 500 यायचं ATPमध्ये. आता हे 4 ग्रँड स्लॅम असतात, ह्याच्यातलं सगळ्यात पहिलं ध्येय कोणतं आहे की कोणतं ग्रँड स्लॅम जिंकायचं आहे? विम्बल्डन आता, कारण की आता ज्युनियर्समध्ये मी क्वार्टर फायनलला गेलो आणि तसं तर मला ग्रास खूप सूट होते. तर माझे चान्सेस जास्त आहेत विम्बल्डन जिंकायचे. तर हो, तर विम्बल्डन पहिली. आम्ही पाहिले तुझं व्हिडिओ वगैरे पाहिले, खेळताना तू खूप आक्रमक खेळतो आणि असं तुझा स्वभाव एकदम शांत आहे, याबद्दल काय सांगशील? हो, तर आधी मी खूप रॅकेट आपटायचो, खूप असं ओढायचो वगैरे. पण आता खूप शांत आहे मी, कारण की मला कळालं की आता काय रॅकेट आपटून वगैरे तसंही काय होत नाही आहे. तर हो, आता मी खूप शांत झालो आहे आणि हो, ते खूप मदत करते, कारण की शांत राहिलं तर मग पुढच्या पॉईंटला काय करायचं ते कळतं. तर हो, आता आता मी शांत आहे. परदेशातील खेळाडूंसोबत तू वावरतो स्पर्धेला गेल्यानंतर, त्यांच्यासोबतचा अनुभव कसा आहे तुझा? म्हणजे आता तसं तर काय फरक नाही पडत, कारण की सगळेच सगळ्यांबरोबर बोलतात आणि सगळेच नीट वागतात. तर असं वाटतं की ते सगळे भारताचेच आहेत. पण हो, आता ते सगळेच चांगले मित्र आहेत माझे. तर हो, असं काय फरक नाही वाटत जास्त. त्या मित्रांपैकी असा कोणता मित्र होता की ज्याला तो आपल्या ऑपोजिट आल्यावर त्याला हरवायचं असं डोक्यात ठेवून होता तू? तिसऱ्या राऊंडचा जो अपोनंट होता आता, तो जॅपनीज होता, रिओ तबाता म्हणून. कारण की त्यांनी मला 2दा हरवलं होतं आणि मी पहिल्यांदा 5-40 अप होतो. त्याचे 5 मॅच पॉईंट होते माझ्याकडे. तर त्याच्याकडून हरलं होतं. तर मी त्याच्याबरोबर डोक्यात ठेवलं होतं की मला याला हरवायचंच आहे म्हणून. जेव्हा तू लहानपणी टेनिस खेळत होता, पण तुला टेनिस खेळताना पाहून असं कुणाला वाटलं की हा टेनिसमध्ये कारकीर्द घडवू शकतो?
हो तर मी सर्वात जास्त वेळ प्रसन्नजित पॉलकडे होतो. तर त्यांनी मला सांगितलं होतं की हो तू जाऊ शकतो. मी त्यांच्याबरोबर 7 वर्ष होतो, 7 किंवा 6 वर्ष होतो. तर त्यांनी मला सांगितलं होतं की हो तू तू काम करत राहा त्याच्यावर आणि तू नक्कीच करशील हे. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं. टेनिस हा एकदम महागडा खेळ आहे. प्रत्येक वेळी स्पॉन्सर मिळणार, अशी कोणती स्पर्धा आहे की ज्यावेळी तुला त्यावेळी स्पॉन्सर मिळाला नाही आणि तुला तिथं जायचं होतं, तर त्यावेळेची काय आठवण आहे का जे स्वखर्चातून तुला जावं लागलं? हो तर हो आहे. एक टुर्नामेंट होती ती साऊथ आफ्रिकाला होती. तर तर मग तिकडे जास्त खर्च येत होता आणि ती ती टुर्नामेंट खूप इम्पॉर्टंट होती पॉईंटसाठी. तर हो तर माझे बाबांनी पण हे केलं, पण ते झालं नाही कारण की मग आम्ही दुसरी टुर्नामेंट खेळलो कोरियात. तर हो तर म्हणून ती साऊथ आफ्रिकेची टुर्नामेंट खेळलं नाही तर कोरिया कारण की जास्त स्वस्त होतं. तर मग माझ्या बाबांनी तसा प्लॅन केला. तर मग म्हणून ती एक टुर्नामेंट आहे. तुझ्या ह्या विम्बल्डनमधील कामगिरीबद्दल शिखर धवननं कौतुक केलं होतं, याबद्दल काय सांगशील? हो तर त्यांनी त्यांनी माझं कौतुक केलं होतं एक्सवर, आता ते ट्विटर आधी. तर हो तर मी खूप आश्चर्यामध्ये होतो कारण की मी त्यांना खूप लहानपणापासून बघत होतो क्रिकेट खेळताना. तर हो ते खूप आनंदाची गोष्ट आहे. आता तू शालेय स्तरापासून वेगवेगळ्या स्पर्धा खेळत आला आहे. शाळा आणि आता तू कॉलेजला आहेस. शाळा आणि कॉलेज आणि हे टेनिस ह्याचा ताळमेळ कसा साधतो तू? तर मी 5वीपर्यंत नीट जात होतो शाळेत. पण मग 5वी नंतर मला जास्त वेळ टेनिसमध्ये घालवायला लागत होता. तर मी त्यावेळेस न्यू इंडिया स्कूलमध्ये होतो. तर त्यांनी त्यांनी मला किती पण सुट्ट्या मारायला अलाउड केलं होतं. पण पण कधीतरी जायला लागायचं की आठवड्यातनं 1-2 दिवसात. तर मग ते 3 वर्ष चाललं. मग ते 9वी-10वी आली. मग त्यांना त्यांना नको होतं की मी किती पण सुट्टी मारावं म्हणून मग मला ती शाळा सोडायला लागली. तर मी ओपन स्कूलिंग करायला लागलो NIOS म्हणून. तर NIOS म्हणजे 9वी-10वी एकत्र द्यायची आणि तुम्ही स्वतःचा अभ्यास करायचा आणि फक्त एक्झामला जायचं. तर आता NIOS करते. तर 9वी-10वी झाली माझी आता आणि आता 11वी-12वी NIOSमध्ये. तर मी ती नोव्हेंबरमध्ये क्लिअर करणार आहे. आता जे विम्बल्डनमध्ये तू जे यश मिळवलं, त्याच्यानंतर तुझ्या प्रॅक्टिसमध्ये बदल झाला आहे का? म्हणजे पूर्वी जेवढे करत होता त्याच्यापेक्षा जास्त करतोय? मग पूर्वी किती करत होता आणि आता किती करत होता? याच्याबद्दल सांग. हो तर आत्ता तरी मी काय वाढवत नाही आहे किंवा काय बदल करत नाही आहे. पण माझा आधीचा आणि आत्ताचा शेड्यूल, मी 8ला येतो इथे, अर्धा तास वॉर्मअप. मग 8:30ला टेनिस चालू करतो. ते मी 11:30-12पर्यंत खेळतो आणि 12 ते 2 फिटनेस. तर असा माझा शेड्यूल आहे. पण दुपारी मग मला अभ्यास करायला लागतो कारण की माझं आता नोव्हेंबरला एक्झाम आहे. तर मग माझा ऑनलाईन क्लासेस असतात 2, एक मॅथ्स आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा. तर हो असा माझा दिवस जातो. हा टेनिस खेळ जो तू खेळतोस, त्यामध्ये कोणत्या खेळाडूला तू आदर्श मानतो? रॉजर फेडरर, त्यांना मी ॲक्च्युली बघितलं मी विम्बल्डनमध्ये प्रॅक्टिस करताना. तर हो फोटो काढता नाही आला मला कारण की त्यांनी अलाउड नव्हतं केलं फोटो काढायला. पण हो तर ते ते मी बघितलं. ते खूप अशी गर्दी होती त्यांना बघायला आणि हो मी फक्त त्यांना बघत होतो प्रॅक्टिस करणं. असं असं स्वप्न वाटत होतं. पण हो एक ॲथलेटिक म्हणून तुझं डाएट कसं आहे? तर माझं डाएट आहे की मी जास्त काय जंक खात नाही. पण जेवढं प्रोटीन मिळेल, जेवढे माझे रिकव्हरीला सपोर्ट मिळेल तेवढं मी खातो. पण असा माझा शेड्यूल्ड डाएट नाही आहे की मी 8ला हेच खाणार किंवा 11ला हेच खाणार. तर असं काही नाही आहे माझं. टेनिसनंतर तुला जो मोकळा वेळ मिळतो, ह्या मोकळ्या वेळात तू कोणता छंद जोपासतो जो तुला आवडतो? तर मी फुटबॉल बघतो कधीतरी किंवा झोपतो मी पण किंवा अभ्यास करतो. पण असं काही नाही आहे किंवा मी माझ्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करतो. पण असं तेच मी सांगतो असं माझं काय शेड्यूल्ड नाही आहे की मी काय पण करतो ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस. आता तू जे हे यश मिळवलंयस, आता तुझ्यासारखे अनेक जण प्रयत्न करायचे, त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील? मी देईन की कारण की माझी जर्नी जशी आहे तसं की मला खूप लवकर यश नाही मिळालं किंवा कारण की काय काय लोकांना 16 वर्षाचं असतानाच ते
जिंकतात. पण असं काही नाही आहे की तुम्ही 16 वर्षाचंच असताना तुम्हाला मिळायला पाहिजे, असं काही नाही आहे. कारण की तुम्ही जरी नाही मिळालं तरी तुम्ही काम करत राहा की तुम्हाला मिळत राहा आणि कधी सोडू नका की मला मिळत नाही तर मला बास झालं म्हणून, की तुम्हाला कुठल्या पण एजला तुम्हाला कधी पण यश मिळू शकतं. तर असा माझा सल्ला आहे. अर्णव, आज तू तुझा हा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलास त्याबद्दल डिजिटल प्रभातकडून तुझं धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी आणि अजून अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा तो जिंकत जावं याच्यासाठी डिजिटल प्रभातकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.